मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे। कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, पण या नोंदणीकडे अनेक शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची माहिती आहे। अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे। शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही जाहीर करण्यात आली आहे। योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कर्जाचा बोजा हा कमी करण्यात येणार आहे। त्यांच्या सातबाऱ्यावरील थकबाकी कमी होईल। पीक कर्ज देणाऱ्या कोणत्याही बँकांमधील 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज हे माफ करण्यात येणार आहे। पण एक अपडेट समोर येते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॉक ॲपवरती नोंदणी करणं सक्तीचं आहे। पण बहुसंख्य शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसते। काहींची नोंदणी अद्यापही पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। भविष्यातील कर्जमाफी योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॉक ॲपमध्ये नोंदणी करणं अनिवार्य आहे। ही नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा हा लाभ मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात। योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या कर्ज निवारण प्रक्रियेसाठी अचूक माहिती डिजिटल स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे। ही माहिती चुकीची किंवा अपूर्ण राहिल्यास संबंधित शेतकऱ्यांनी माहितीची नोंद पोर्टलवरती होणार नाही। त्यामुळे कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र आहेत पण त्यांनी ही नोंदणी केली नाही तर त्यांना कर्जमाफी मिळणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे।